नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर माझी स्टोरी पार्ट 5मध्ये तुम्ही माझ्या लग्नापर्यंतची सगळी गोष्ट ऐकली आहे. तर आता मी पार्ट 6मध्ये माझ्या लग्नाच्या दिवसापासूनच्या नंतरची स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. तर फायनली 24 मे 2006 उजाडला माझ्या लग्नाचा दिवस. जसं की मी तुम्हाला सांगितलं, पहाटे 5 वाजताच मी हॉलवर पोचलेली, कारण मला हॉलवर पडद्याची वगैरे सजावट करायची होती. शिवाय नावाचं जे बॅनर मी बनवलं होतं थर्मोकॉलचं ते लावायचं होतं. मी पोचली पहाटेच माझ्या भावाबरोबर आणि हॉलमध्ये सगळी आवरावर करायला घेतली. पाहुण्यांसाठी खुर्च्या वगैरे सगळ्या लावल्या, कारण माणूस बोलवून काम करणं, त्याचे पैसे देणं हे माझ्या बजेटच्या बाहेर होतं. माझा भाऊ देखील, माझा चुलत भाऊ मला मदत करत होता आणि अशी सगळी आवरावर करेपर्यंत मला तयारी करायला वेळच मिळाला नाही आणि मग झाली गडबड, झाला उशीर. नेहमीप्रमाणे लग्न कधी मुहूर्तावर लागत नाही आणि तसंच काही माझ्या लग्नाच्या बाबतीत पण झालं. त्यातल्या त्यात नवरदेव पण उशिरा आले, कारण ते येणार होते घाटकोपरवरनं कल्याणला. त्यांना मध्ये ट्रॅफिक लागला, त्यामुळे त्यांची गाडी यायला उशीर झाली. फायनली मेकअपवाली आली आणि कशीबशी घाई गडबड करत माझी तयारी तर केली आणि नेमकं माझ्या लग्नाची अक्षता पडणार आणि लाईट्स गेल्या. त्यावेळेला जनरेटर, इन्व्हर्टर असं काही होतं का नव्हतं मला माहीत नाही, पण माझा हॉल माझ्या बजेटमध्ये होता आणि भर उन्हाळ्यामधच्या मे महिन्यामध्ये लग्न, त्यात तो मेकअप, एवढी पाहुणे आणि तो छोटासा हॉल, ह्याच्यामध्ये सगळा गोंधळच उडाला. सगळे लोक घामाघूम झालेले, वैतागलेले, कारण की हॉल साधासा होता. लग्न साधंसं केलं, पण मी माझ्या बजेटनुसारच केलं. सगळ्या गोष्टी माझ्या बजेटमध्ये बसतील ह्याच हिशोबाने मी सगळं करत होती. सगळा हिशोब जोडता 60 ते 70 हजार रुपये खर्च झालेला लग्नामध्ये. त्यामध्ये मी माझे दागिने केले होते, जास्त नाही, 1 तोळ्याचेच दागिने केले होते. त्यावेळेला काही 7-8 हजार रुपये भाव असेल सोन्याचा. हार, छोटासा हार आणि कानातले केले होते. तसेच माझ्या नवऱ्यासाठी अंगठी केलेली. काही बैठकीमध्ये 5 ग्रॅमची अंगठी, अर्धा तोळ्याची अंगठी ठरली होती, पण बहुतेक माझीच काही चुकी झाली आणि माझ्याकडनं 3.5 ग्रॅमचीच अंगठी झाली. म्हणजे जवळजवळ 1.5 ग्रॅम छोटी अंगठी झाली माझ्या मिस्टरांची आणि 5 ग्रॅमची अंगठी ठरलेली आणि मी लग्नामध्ये त्यांना 3.5 ग्रॅमची अंगठी दिली. यावरनं थोडीशी कुजबूज, थोडीशी वादावादीही झाली. पण नवरदेवाच्या बाजूनी माझ्या नवऱ्यानी आणि नवरीच्या बाजूने मी, असं मिळून आमच्या दोन्ही बाजू आम्ही कशाबशा सांभाळल्या. हातापाया जोडत लग्न कसंबसं पार पाडलं. शेवटी मला पाया पडाव्याच लागल्या आणि त्यामध्ये मला काही कमीपणा वाटला नाही. मी माझ्या मनाचा मोठेपणा दाखवला, पाया पडल्या, माफी मागितली आणि कसंबसं लग्न पार पडलं. आता तुम्हाला माझ्या लग्नातले फोटो बघायचे आहेत ना, तर ह्याच व्हिडिओतनं मी तुम्हाला माझ्या लग्नाचे फोटो दाखवणार आहे आणि त्यामध्ये मी कशी दिसते आणि माझं लग्न कसं पार पडलं हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही म्हणाल, रीमा आम्हाला सांगते की लग्न दाखवते, व्हिडिओ दाखवते, फोटो दाखवते आणि काय दाखवत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर एक गोष्ट अजून एक सांगते की मला 3रं काम मिळालं आहे. 3ऱ्या कामावरचे व्हिडिओ टाकावं म्हटलं तर त्या मावशींची परमिशन घेतली. म्हणजे ज्या मॅडमकडे मला 3रं काम भेटलं आहे ते ह्याच बिल्डिंगमध्ये भेटलं आहे, पण ह्यांनी मला परमिशन दिली नाही. त्या म्हटल्या की नाही रीमा, मी तुला व्हिडिओ काढायला परमिशन देऊ शकत नाही, कारण त्या एकट्या राहतात, त्या सिनियर सिटिजन आहेत, तर ते थोडंसं रिस्की आहे. त्यामुळे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं त्यांचं घर कुठे आहे, त्या कुठे राहतात, त्यांचं नाव काय आहे, मी कुठे कामाला जाते, हे काहीच दाखवणार नाही आहे. मात्र एवढं आहे की मला 3रं काम मिळालं आहे आणि ते कामावरचे खूप चांगले आहेत. फक्त एवढंच की त्यांनी त्यांच्या सेफ्टीसाठी मला जेवणात तिकडे व्हिडिओ शूट करायला परमिशन दिलेली नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला 3ऱ्या कामाचं काहीच दाखवणार नाही आहे. तर हे 3ऱ्या कामावरचं काम माझं झालेलं आहे आणि आता इथून मी चालली आहे घरी. तर घरी भेटणारे आणि घरी काय करणार आहे ते तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दिसणारच आहे. आणि त्यानंतर मला संध्याकाळी जायचं आहे डॉक्टरकडे, कारण आज डॉक्टर मला माझी एक्सरसाइज दाखवणार आहे की मी एक्सरसाइज कोणती करायची. ती देखील मी तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ बनवला आहे, तो पण तुम्हाला दाखवणार आहे आणि लग्नाचे फोटो पण दाखवणार आहे. तर असंच कसंबसं माझं लग्न पार पडलं. त्यानंतर जी गाडी माझे मिस्टर घेऊन आलेले भाड्यानी, त्या गाडीमध्ये बसली
आणि जशी इतर नवरींची विदाई होते तशी साधीशी विदाई माझी झाली आणि मी येऊन गाडीत बसली. पण जे हॉलमध्ये झालेलं, जे सगळं वातावरण गोंधळ झालेला, ते माझ्या मनातनं काही जात नव्हतं. मला असं वाटत होतं, असं तर नाही झालं आहे ना, मी जे केली आहे ते चुकी तर नाही केली आहे ना, आगीतून निघून फुफाट्यात पडली असं तर नाही होणार ना माझ्या बाबतीत. आणि खरं तसंच झालं. माहेरी जे कष्ट, जे त्रास आहे तो कमी करण्यासाठी मी लग्न करण्याचा विचार केला आणि शेवटी आगीतून निघून फोफाटात पडली असंच झालं. म्हणजे म्हणतात ना, आगीतून वाचण्यासाठी आपण बाहेर निघतो आणि त्या उरलेल्या कोळशामध्ये आणि धुराड्यामध्ये अटकतो आणि आपला जीव जास्त कासावीस होतो. तसंच काही माझ्याबरोबर झालं. पण ह्या वेळेला इकडे आल्यानंतर माझा नवरा माझ्या सोबतीला होता. तर हेच ते काही माझे लग्नातले फोटो आहेत. तर तुम्ही बघू शकता, माझं लग्नाच्या वेळेला 19 वय होतं आणि माझ्या मिस्टरांचं 32 होतं. त्यांनी वधूवर सूचीमध्ये 28 टाकलेलं, पण माझ्या मिस्टरांनी प्रामाणिकपणे साखरपुड्याच्या आधीच मला सांगितलेलं की रीमा, माझं वय जास्त आहे, माझं 28 आहे. तर वरच्या ह्या फोटोत वर माझ्या माहेरच्यांचा फोटो आहे आणि खाली माझ्या सासरच्यांचा फोटो आहे. तर असे काही माझे लग्नातले फोटो आहेत. असा काही माझा अवतार झालेला रडून रडून. तर हे माझे लग्नातले फोटो मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते, ते मी तुमच्याबरोबर केले. आणि असंच काही छोटंसं साधंसं, पण आम्ही एकमेकांच्या मदतीने म्हणाल, प्रेमाने म्हणाल आणि आमच्या संसाराला सुरुवात केली. तर हे माझे लग्नातले आणि हळदीचा हा फोटो आहे आणि त्यानंतर हा लग्नाचा फोटो आहे. त्यानंतर सप्तपदीचा फोटो आहे. त्यानंतर हार घालतानाचा, अक्षदाचा फोटो आहे. तर जेवढे फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहेत तेवढे सगळे मी तुमच्याबरोबर शेअर केले. तर अशी काय आहे माझ्या लग्नाची कहाणी. आणि लग्नानंतरची कहाणी जर तुम्हाला ऐकायची आहे तर ती पार्ट 7मध्ये मी तुम्हाला दाखवेल. तर बघू शकता, संध्याकाळी डॉक्टरांकडे आली आणि त्यांनी काय एक्सरसाइज दाखवली. ती एक्सरसाइज शिकून घेतली, त्याचा व्हिडिओ करून घेतला. घरी जाऊन मला अशीच एक्सरसाइज करायची होती, कारण माझा कमरेचा आणि पाठीचा त्रास जास्त वाढला आहे, तसाच कामाचा प्रेशर पण वाढला आहे. तर हा होता पार्ट 6. पार्ट 6मध्ये तुम्ही माझ्या लग्नापर्यंतची स्टोरी बघितली. पार्ट 7मध्ये मी तुम्हाला लग्नानंतर काय काय झालं, काय काय स्ट्रगल केलं, काय काय कॉम्प्रोमाइज केलं ते सगळं सांगणार आहे. तर बघायला विसरू नका पार्ट 7. तर हा होता पार्ट 6. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर असा काही माझी जी स्ट्रगल स्टोरी मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली आहे, त्याबद्दलचे तुमचे म्हणणे, तुमची मतं मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तर चला पार्ट 7मध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.